नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला लिंबाचं चटकदार लोणचं करून दाखवणार आहे. बघा किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या लोणच्याला. अगदी 8 दिवसात खाण्यासारखं हे लोणचं होतं. हे बघा, तुम्ही बघू शकतात, सुंदर कलर आलेला आहे आणि आपलं लोणचं तयार आहे. अगदी मुरलेलं लोणचं तयार झालेलं आहे. 8च दिवस फक्त लागतात आणि आपलं लोणचं तयार होतं. यासाठी मी 2 डझन लिंब घेतलेली आहे. पातळ सालीची लिंब घ्यायची आपल्याला. होता येईल तो त्यावर डाग नसावेत अशी निवडून आपल्याला लिंब आणायची आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरडी करून घेतलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात, चांगली लिंब आहेत आपली. एखाद दुसरा डाग असला तरी काही हरकत नाही. आता ती आपल्याला चिरून घ्यायची आहे. आता हे लिंबू आपल्याला उभं चिरायचं आहे. लोणच्यासाठी नेहमी आपल्याला उभं चिरायला लागतं लोणचं. कारण काय की आडवं चिरलं तर रस जास्त गळतो, उभं चिरलं तर रस कमी गळतो. म्हणून आपण हे उभं चिरून घेणार आहोत आणि त्यातल्या बिया काढून टाकणार आहोत. तुम्हाला पाहिजे असेल तर 8 फोडी करा, हव्या असतील तर 4च फोडी करायला काही हरकत नाही. पण मोठी फोड होते खूप 4 केल्या तर, म्हणून मी 8 फोडी केलेल्या आहेत. आणि यातली सगळी बी आपल्याला नंतर काढून टाकायची आहे. आता ही सगळी लिंब मी आता चिरून घेणार आहे. अगदी घरगुती मसाल्यात हे लिंबाचं लोणचं मी तयार करणार आहे. बाहेरच्या मसाल्याचं आपण लोणचं हे करणार नाही आहे. घरच्याच मसाल्याचं हे लोणचं उत्तम होतं. सगळी लिंब चिरून झालेली आहे. मी एक बरणी घेतलेली आहे. ती धुवून स्वच्छ कोरडी केलेली आहे आणि उन्हात 2 तास ती ठेवलेली आहे. आणि बी सगळं लिंबातलं काढून घेतलेलं आहे. जेवढं निघेल तेवढं आपण काढून घेणार आहोत. आणि या लिंबावर जो राहिलेला रस आहे तो सुद्धा आपण सगळा टाकून देणार आहोत. हे बघा, हा सगळा मी रस ओतलेला आहे. बी जर काढली नाही तर लोणचं तयार झाल्यानंतर सगळ्या बिया वर येतात, म्हणून सगळी बी काढून टाकलेली आहे. आता आपण या लोणच्यात टाकणार आहोत मीठ. तर अर्धी वाटी मी मीठ टाकलेलं आहे. 24 लिंब आहेत, मी अर्धी वाटी मीठ टाकलेलं आहे. आता हे थोडंसं मीठ कमी जास्त होऊ शकतं, कारण लिंबाच्या आकारमानानुसार मीठ ठरेल. तर तुम्ही थोडीशी चव घ्यायची आहे नंतर, आणि मग नंतर कमी जास्त हे करायचं आहे. आता हे झाकून आपण ठेवणार आहोत. आता हे आपण 8 दिवस ठेवणार आहोत. पण आपल्याला हे लोणचं रोज असं हलवायचं आहे. चमच्याने खालीवर करायचं आहे. बघू शकता तुम्ही, मीठ फक्त मी टाकलेलं आहे आणि नुसतंच खालीवर केलेलं आहे आज. आता हा दुसरा दिवस आहे. आता दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण बघू शकतात, लिंबाच्या फोडी थोड्याशा मऊ झालेल्या आहेत मिठामुळे आणि त्याला थोडासा रस सुटलेला आहे. चमचा घ्यायचा आहे आणि छान खालीवर ह्या फोडी करायच्या आहे. छान अशा दाबून खाली बसवायच्या आहेत, कारण एखादी फोड जर वर राहिली आणि त्याला मीठ नसेल तर ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणून असं चमच्याने दाबून दाबून त्या खाली बसवायच्या आहेत, म्हणजे मिठाच्या पाण्यात सगळ्या त्या मुरल्या पाहिजेत. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकतात, आपण आज टाकणार आहोत यात हळद. 1 चमचा मी हळद टाकलेली आहे आणि परत सगळ्या फोडी खालीवर करून घेतलेल्या आहेत. त्या फोडी छान अशा दाबून घ्यायच्या आहे, खाली बसवायच्या आहे. कारण काय की मीठ जर त्याला लागलं नाही तर लिंबाची फोड खराब होण्याची शक्यता असते. हे बघू शकता तुम्ही, त्याला चांगला रस सुटलेला आहे आणि आजचा फक्त दुसराच दिवस आहे. असं हे लोणचं आपल्याला 8 दिवस ठेवायचं आहे आणि रोज मात्र ते खालीवर करायचं आहे. चमच्याने कालवून घ्यायचं आहे. आज आहे आपला 9वा दिवस आणि तुम्ही बघू शकतात ही लिंब छान मुरलेली आहे, मऊ झालेली आहे, रससुद्धा छान सुटलेला आहे. रोज मी मात्र ही लिंब खालीवर करून घेत होती, चमच्याने हलवून घेत होती. 9व्या दिवशी बघा, हे मऊ झालेली आहे फोड. तुम्ही बघू शकता, खूपच मऊ झालेली आहे फोड, छान मुरलेलं आहे. आता आपल्याला यात टाकायचे मसाले. तुम्ही बघू शकतात, हाताने सुद्धा ही फोड तोडू शकतो, इतकी मऊ झालेली आहे. आता यात टाकणार आहोत आपण मसाले. आता मी 4 चमचे मोहरीची डाळ घेतली आहे, 1 चमचा छोटा चमचा मेथी घेतलेली आहे आणि 2 चमचे मी जिरं घेतलेले आहे. आता आपण हे थोडंसं किंचित भाजून घेणार आहोत. त्यातला ओलसरपणा जावा इतकंच आपण हे भाजणार आहोत. खूप खमंग आपल्याला भाजायचं नाही आहे, फक्त ओलसरपणा जावा इतकंच आपल्याला भाजायचं आहे. किंचित कलर बदलल्यासारखं झालेलं आहे. आता हे आपण काढून घेतलेलं आहे. त्यातच आपल्याला जिरं आणि मेथ्या भाजून घ्यायच्या. ह्या सुद्धा नुसत्या गरम करून घ्यायच्या, आपल्याला खूप खरपूस भाजायच्या नाही आहेत. अगदी 1 मिनिटासाठी हे मी भाजून घेतलेलं आहे आणि यासुद्धा आपण काढून घेणार आहोत. हे मिक्सरमधनं आपण जाडसर वाटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात, हे मी मोहरीची डाळ घेतलेली, किंचित भाजलेली. अर्धी वाटी मी तिखट घेतलेलं आहे. हे तिखट लवंगी, संकेश्वरी
बॅडगी आणि काश्मीरी या 4 मिरच्या मिळून मी हे तिखट कांडून आणलेलं आहे. आपल्याला हिंग घ्यायचं आहे चमचाभर. आता तुम्ही खडी हिंग घेतला तरी काहीच हरकत नाही. आता हे भाजलेलं जिरं आणि मेथ्या हे आता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. हे सगळं तयारी आपण करायची आहे. त्यानंतर आपण एका भांड्यात हे सगळं फोडी, हळद आणि मिठाच्या फोडी आपण एका भांड्यात काढून घ्यायच्या आहे. एका भांड्यात का काढायच्या आहे, त्यातच का नाही टाकायचं, तर हे सगळं मिश्रण छान खाली कालवलं जातं आणि मग आपण बरणीत भरणार आहोत. हे सगळं मी काढून घेतलेलं आहे. त्यावरच टाकणार आहोत आपण मोहरीची डाळ, हिंग आणि तो वाटलेला मसाला. हे सगळं आपण त्यात कालवून घेणार आहोत. हिंगाचे खडे घेतले तर ते चांगले बारीक कुटून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण टाकणार आहोत वाटीभर साखर आणि वाटीभर आपण गूळ टाकणार आहोत. आता तुम्हाला साखर आवडत असेल तर 2 वाट्या तुम्ही साखर टाकली तरी काहीच हरकत नाही, किंवा साखर नको असेल तर 2 वाट्या तुम्ही गूळ टाकायला काहीच हरकत नाही. काहीही एक टाकलं तरी चालेल, दोन्ही मिळून टाकलं तरी चालेल. मी दोन्ही घेतलेलं आहे. 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली. मी अर्धच तिखट यात कालवलेलं आहे. हे सगळं पूर्ण आपल्याला कालवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हे परत तिखट कालवायचं आहे. छान आपण कालवून घेणार आहोत. हे बघू शकता तुम्ही कालवलेलं आहे आपण. हे राहिलेलं तिखटसुद्धा मी यात कालवून टाकणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की खूप तिखट टाकलं, पण बॅडगी आणि संकेश्वरी मिरची असल्यामुळे त्याला कलरही आला, लवंगी मिरची असल्यामुळे त्याला तिखटपणा पण आला. म्हणजे समप्रमाणात आपलं तिखट त्यात पडलेलं आहे. तुम्ही बघू शकतात किती चटकदार रंग आलेला आहे. तुम्ही बघू शकतात हे लोणचं आपल्या खाण्यासाठी तयार आहे. त्याच बरणीत आता हे लोणचं सगळं आपल्याला भरून ठेवायचं आहे. होता होईल तो लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं यासाठी काचेच्याच बरण्या वापराव्यात, प्लॅस्टिक मात्र वापरू नये. या बरणीत मी सगळं हे लोणचं भरून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकतात, हे बघा हे लोणचं सगळं मी भरून ठेवलेलं आहे. पण आपल्याला हे झाकण लावून 1 दिवसासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे खायला सुरुवात करायची आहे. कारण आपण गूळ आणि साखर टाकलेलं आहे, त्यामुळे तो विरघळायला आपल्याला 1 दिवस लागणार आहे. दुसऱ्या दिवशी हे लोणचं मी तुम्हाला दाखवणार आहे. बघू शकता तुम्ही गूळ आणि साखर छान त्यात मुरलेली आहे आणि खाण्यासारखं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात रंग किती उत्तम आलेला आहे आणि चवीला पण खूप सुंदर झालेलं आहे. अगदी 8 दिवसात खाण्यासारखं हे लोणचं तयार होतं. आपण वाफवून शिजवून केलं तर किंचित कडवटपणा राहतो, पण हे 8 दिवस मिठात हळदीत छान मुरलेलं असतं, त्यामुळे अजिबात कडवट लागत नाही. सुंदर आपलं लोणचं तयार झालेलं आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. खूप सुंदर रंग आलेला आहे आणि चवीला पण खूप सुंदर झालेला आहे. आता तुम्ही थोडंसं मीठ बघून त्यात मीठ कमी जास्त करायचं आहे. कारण काय की मीठ कमी झालं तर लोणचं खराब होतं. ही गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवायची आहे. थोडंसं लिंबांचा आकार छोटा मोठा असू शकतो, म्हणून थोडंसं मीठ कमी जास्त त्यात लागू शकतं. हे लोणचं अगदी 2-2 वर्ष खराब होत नाही. फ्रीजशिवाय हे लोणचं टिकतं आणि आपण तेलाचा अंशसुद्धा वापरलेला नाही आहे. सुंदर लोणचं आपलं तयार झालेलं आहे. तेलाचा थेंबही न वापरल्यामुळे अगदी कोणालाही हे लोणचं सहज खाता येतं. आपणही असं लोणचं नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.